हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आता कांदिवली वेस्ट मध्ये आलेलो आहोत, नियर बाय चारकोप आणि समोर मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे आणि त्याच्या समोरच अगदी ऋग्वेद आर्ट्स म्हणून आहे आणि इथे आपण बाप्पांच्या मूर्त्या बघण्यासाठी आलेलो आहोत। आणि खरं सांगते इथे ना मूर्त्यांमध्ये खूप वैविध्य आहे, त्यामुळे मी इथे आलेले आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात काय काय मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि इथे जे ऋग्वेद आर्ट्सचे जे ओनर आहेत त्यांना देखील आपण आता भेटूयात। चला तर आता आपण ऋग्वेद आर्ट्स मध्ये आलेलो आहोत। मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्या व्यवसायाबद्दल मला सांगा। माझं नाव सिद्धेश भोपी आहे। माझा ऋग्वेद आर्ट्स करून गणपतीचा व्यवसाय आहे, गणपतीच्या मूर्त्यांचा। ओके, आणि कधीपासून आहे हा? म्हणजे 4 वर्ष झाली, 4 वर्षापासून आहे बिझनेस। अच्छा बरं, तर ह्यांच्याकडे ना आपण दिवाळीमध्ये मागच्या एक व्हिडिओ केला होता, ह्यांचा कंदीलचा पण बिझनेस आहे, तर तेव्हा केलेला नवीन एक असा व्हिडिओ आणि खूप छान रिस्पॉन्स होता। कंदील पण ह्यांच्याकडे खूप सुंदर होते आणि यावेळेस मी जेव्हा गणपतीच्या निमित्ताने काही दिवस आधी आलेले इथे आणि खूप छान ह्यांच्याकडे सेटअप आहे, मूर्त्या पण खूप सुंदर आहेत। तर आपण आता एक एक ना मूर्त्या पाहूयात आणि थोडी माहिती घेऊयात ह्यांच्याकडून। तर मला सांगा तुमच्याकडे किती ते किती फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत बाप्पाच्या? माझ्याकडे 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत। ओके, आणि कुठल्या प्रकारात आहेत? म्हणजे पीओपी, माती? माझ्याकडे लगद्याच्या मूर्त्या आहेत, जसं पेपर माती असतात मूर्त्या त्या, आणि पीओपीच्या पण आहेत आणि शाडू मातीच्या पण आहेत। ओके, तर आपण एक एक बघूयात का अशा? ओके, आता ही मूर्ती आहे ती 1.5 फुटाची आहे, ती एकदम लाईट वेट पेपर मातीची आहे, इझिली लहान मुलगा पण कॅरी करू शकतो, उचलू शकतो, अशा या मूर्त्या आहेत। आणि या डिझॉल्व घरीच विसर्जन करू शकतो। अच्छा, ओके, तर आता आपण बघतोय की इथे ना हे असं वर्क केलेलं आहे, थोडं आपण जवळून दाखवूयात का? हा, इथे किती छान असं हे वर्क केलंय बघा। आणि काय काय मूर्त्या आहेत ना त्याच्यावर असं पेंट केलंय धोतरला वगैरे, आणि काय काय आहे त्या मी बघितलं तिथे ना असं त्यांनी प्रॉपर असं वर्क केलेलं आहे, वर्क केलंय हे बघा, किती छान असं हे ड्रेपिंग केलेलं आहे। अच्छा, तर काम बाकी आहे पण तरीही मूर्ती खूप छान दिसते। आणि हे इथे तुम्ही स्वतः करता ना? कपड्यांची कामं मी स्वतः करतो आणि डायमंडचे माझ्या बहिणी आहेत सगळ्या, ओके, त्या मिळून करतात। बरं, इथे त्यांचं काम चालू आहे, आपण आता डिस्टर्ब नको करूयात त्यांना, पण ते इथेच करतात सगळं काम। आणि ना इथे मी एक मूर्ती पाहिली, मला ती दाखवायची, जर आपण थोडं पुढे येऊयात। ह्या कशा म्हणजे अशा नॉर्मल आपण अशा थोड्याफार मूर्त्या पाहतो, यांचं कलरिंग म्हणजे विशेषतः म्हणजे जे कलरिंग आहे ना ते थोडं विशेष आहे, लाईट्स ऑफ केल्यावर ना खूप छान वाटतात ह्या अंधारात पण। तर आपण ते सुद्धा बघूयात। आता मला माहित नाही व्हिडिओत हे कसं दिसतंय, पण प्रत्यक्षात तुम्ही इथे याल ना तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल, हे सगळं बघून खूपच सुंदर वाटतं। आणि थोडं पण लाईट्स लावूयात। आणि पुढे मला एक मूर्ती आवडली आहे, खूप वेगळीच मूर्ती आहे ती, माझं आल्या लक्ष गेलं, हे बघा, ही मूर्ती मला खूप आवडली आहे, खूप मस्त आहे। मला जरा तुम्ही सांगता का या मूर्तीविषयी? याच्यावर वेल्वेटचं काम केलेलं आहे। अच्छा, आणि किती फुटापर्यंतची आहे? ही 1.5 फुटाची, याच्यात 2 फुटाची पण अवेलेबल आहे आणि ही इको फ्रेंडली आहे वरतून। ओके, पेपर मातीचीच आहे, लाईट वेट असतात या मूर्त्या। आणि हे तुम्ही इथेच केलंय का? माझ्या कारखान्यावरती केलेलं, याच कारखान्यावरती पेंटिंग झालेल्या आहेत मूर्त्या। अच्छा, ओके, आणि खूप सुंदर मूर्त्या, तुम्ही रंग पण बघू शकता, खूप मस्त आहेत। आणि विशेष म्हणजे मला ना अजून एका मूर्तीबद्दल विचारायचं होतं, हे काय म्हणजे काय प्रकारामध्ये आहे? हे पण लगद्याचीच मूर्ती आहे, फक्त याच्यावरती वॉर्निश मारलेलं आहे। ओके, बरं, ठीक आहे। आणि मला ही पण खूप आवडली आहे, खूप सुंदर वाटतेय, ह्याचं हे जे ड्रेपिंग केलंय ते किती सुंदर वाटतंय बघा। आणि खूप छान मूर्त्या आहेत, छोट्या, ह्या तुम्ही बघू शकता, एकदम छोट्या मूर्त्या आहेत, ह्या पण खूप क्यूट आहेत, लहान मुलांना म्हणजे विशेषतः त्यांना हाताळता येतील इतक्या सुंदर आहेत ह्या मूर्त्यांची। माझी बेसिकली 1 फुटाची मूर्ती 5-5.5 हजार पासून सुरू होत आहे। अच्छा, ओके, आणखी सगळं ज्वेलरी वगैरे करून तुम्हाला ओके आम्ही देतो। आणि आता कशा ह्या सगळ्या रेडी मूर्त्या आहेत, जर कुणाला त्यांच्या आवडीनुसार मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही तशा पण बनवून देता का? हो, आम्ही बनवून देतो तशा। ओके, आणि मग त्याचं काय बुकिंग वगैरे कधीपर्यंत तुम्ही घ्याल? म्हणजे जर कस्टमाइज मूर्तीच बनवायची असेल तर त्याचे मार्च, एप्रिल मध्ये, मे मध्ये, जास्तीत जास्त जूनच्या 15 तारखेपर्यंत आम्ही बुकिंग घेऊ शकतो। ओके, माझं 6 महिने कम्प्लीट काम चालू असतं, जानेवारी ते गणपती असेपर्यंत। अच्छा, पेंटिंगचं काम असतं। तर ही मूर्ती बघा, लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही?
ही लगद्याची मूर्ती आहे, ओके. 3 फूट आहे हिची हाईट. आणि सुंदर वाटते, छान आहे. तर नक्की तुम्ही कांदिवलीमध्ये या. ऋग्वेद आर्ट्स म्हणून आहे, नियर बाय चारकोप आणि मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे इथे जवळ. तर संपूर्ण पत्ता स्क्रीनवर देते मी तुम्हाला, नक्की व्हिजिट करा. इथल्या मूर्त्या तुम्हाला खरंच खूप आवडतील. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देते मी यांचा तुम्हाला. तर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा तुम्ही. माझ्याकडे लगद्याच्या लिमिटेड मूर्त्या आहेत आता, तर कृपया लवकर या आणि तुमच्या बाप्पा घरी घेऊन जा. हो, नक्की या.